ओम श्री साईराम. भागवत वाहिनी अध्याय 2. भागवताचा जन्म. महाराज परीक्षित महान वीरांच्या श्रेष्ठ शृंखलेतील स्वर्गीय धाम प्राप्त झालेल्या वीर अभिमन्यूचे पुत्र होते. परीक्षित आपल्या मातेच्या उत्तरेच्या गर्भामध्ये असताना त्याने पाहिलं की अश्वत्थाम्याने सोडलेल्या दिव्यास्त्रामधून विनाशकारी अग्निस्फुल्लिंग बाहेर पडत होतं आणि त्याचा नाश करण्यासाठी ते त्याच्या दिशेने येत होतं. परंतु त्याच क्षणी हातामध्ये चक्र घेतलेला एक कांतिमान पुरुषही त्याने पाहिला. त्याने त्या अस्त्राचे सहस्र तुकडे केले. ते पाहून परीक्षिताचा आत्मा महद आश्चर्य आणि कृतज्ञ भावाने भरून गेला. त्याचे रक्षण करणारा तो दैवी पुरुष कोण आहे यावर त्याने सखोल विचार केला. तो सुद्धा माझ्याबरोबर गर्भामध्ये अवश्य उपस्थित असावा, कारण जेव्हा मी ते दिव्यास्त्र बघितलं त्याच क्षणी त्याने हे ते दिव्यास्त्र पाहिलं, परंतु त्याने त्याच्या शक्तीने आणि कौशल्याने ते दिव्यास्त्र माझ्यापर्यंत पोचण्या अगोदरच नष्ट केलं. तो माझा सहोदर आहे का? त्याला चक्र कसं मिळालं? जर त्याच्या हातामध्ये तसं चक्र आहे तर मग माझ्या हातामध्ये का नाही? तो सामान्य व्यक्ती नाही. अशा प्रकारे दीर्घकाळ परीक्षितीच्या मनामध्ये तर्कवितर्क सुरू होते. परीक्षित तो चेहरा आणि ते अलौकिक रूप विसरू शकत नव्हता. ते बालक कोटी कोटी सूर्यासम तेजस्वी आल्हाददायी होतं. त्याची कांती निरभ्र आकाशासारखी नीलवर्ण होती. अत्यंत दयाळू भावाने आणि नाट्यमय रीतीने परीक्षिताचं रक्षण करून ते बालक अदृश्य झालं. परीक्षिताच्या दृष्टीसमोर सदैव ते रूप तरळत असे, कारण त्याला पुन्हा एकदा त्याचं दर्शन घेण्याची इच्छा होती. जेव्हा तो कोणत्याही व्यक्तीला पाहत असे तेव्हा त्याचं निरीक्षण करून तो चेहरा त्याच्या मनःपटलावर असणाऱ्या त्या रूपाशी जुळणारा आहे का हे तो पाहत असे. त्या रूपाचं चिंतन आणि मनन करत परीक्षित गर्भामध्ये वाढत होता. त्या अलौकिक रूपाच्या ध्यानामुळे परीक्षित स्वतः एक अद्भुत तेजोमय बालक बनला. गर्भातील कालावधी पूर्ण झाल्यानंतर तो बाहेर आला आणि त्याच क्षणी एक दिव्य प्रकाशाने प्रसूतिगृहातील तो कक्ष उजळून निघाला. त्या तेजाने प्रसूतिगृहातील सेविकांचे डोळे दिपून गेले आणि त्या अचंबित झाल्या. अभिमन्यूची माता सुभद्रेने उत्तरेला पुत्ररत्न झाल्याचा महाराज युधिष्ठिरांना संदेश पाठवला. या शुभ संदेशाची अत्यंत उत्सुकतेने प्रतीक्षा करणारे समस्त पांडव आनंद विभोर झाले. पांडव कुलाचा उत्तराधिकारी जन्माला आल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ नगरामध्ये आनंदोत्सव साजरा करण्याचे आदेश देण्यात आले. वाद्यांचा ध्वनी ऐकल्यानंतर समस्त प्रजा त्याचं कारण जाणण्यासाठी अत्यंत उत्सुक होती. कुतूहलाने सर्वजण इंद्रप्रस्थाच्या दिशेने धावले. राजधानीमधील कोपरा आणि कोपरा आनंदाने भरून गेला. युधिष्ठिर महाराजांनी त्यांच्याकडे येणाऱ्या सर्वांना मिठाई वाटली. ब्राह्मणांना गोदान केलं. महाराजांनी येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला सुवर्णपात्रामध्ये केशर आणि कुंकू भरून द्यावं अशी अंतःपुरातील स्त्रियांना आज्ञा केली. थोड्याच वेळात संपूर्ण नगर स्वर्गासमान भासू लागलं. असं वाटत होतं की जणू समस्त देवगण त्या आनंदामध्ये सामील होण्यासाठी आले आहेत. ब्राह्मणांना रेशमी वस्त्र आणि बहुमोल रत्न दान देण्यात आली. राज्याचा उत्तराधिकारी जन्माला आल्यामुळे सर्व नगरजन हर्षभरीत झाले होते. अतिव आनंदावस्थेने त्यांना दिवसरात्रीचंही भान नव्हतं. दुसऱ्या दिवशी महाराजांनी राजपुरोहित श्री कृपाचार्यांना बोलावून बालकाचे जातकर्म संस्कार पूर्ण केले. ब्राह्मणांना भरपूर दानधर्म करून संतुष्ट केलं. महर्षी आणि विद्वानांनी बालकाला आशीर्वाद देऊन ते आपापल्या स्थानी परतले. तिसऱ्या दिवशी महाराज युधिष्ठिरांनी राज्यांमधील प्रसिद्ध ज्योतिषांना आणि हस्तरेषा शास्त्रज्ञांना निमंत्रित केलं. नवजात शिशू त्यांच्या विषाद राज्याचं यश वृद्धिंगत करेल का, तसंच त्याच्या हाती राज्य सोपवल्यावर त्यांची कीर्ती आणि संस्कृती सुरक्षित राहील का हे जाणून घेण्याची महाराजांना अत्यंत उत्सुकता होती. राजशिष्टाचारानुसार त्या सर्वांचं स्वागत करण्यात आलं. विशाल सभागृहामध्ये प्रत्येकाला त्यांच्या योग्यतेनुसार स्थान दिलं आणि सुगंधी द्रव्य
आणि रेशमी वस्त्र देऊन त्यांचा सन्मान केला. महाराजांनी त्यांच्या सन्मानार्थ हात जोडून नतमस्तक होऊन त्यांना विनयपूर्वक निवेदन केलं. हे विद्वान श्रेष्ठ पुरुषांनो, आपण भूत, भविष्य आणि वर्तमानाचे ज्ञाता आहात. आपण त्रिकालज्ञ आहात. कृपया या बालकाच्या जन्मपत्रिकेचा अभ्यास करून ग्रहांची स्थिती पाहून त्यांचा या बालकावर कसा प्रभाव पडेल आणि त्याचं भविष्य कसं असेल हे सांगावं. त्यांनी बालकाची जन्मवेळ आणि जन्मस्थान एका सुवर्णपत्रावर लिहून त्यांच्यासमोर ठेवलं. त्या सुवर्णपत्रावर दिलेल्या वेळेनुसार पंडितांनी बालकाची कुंडली बनवायला आणि अत्यंत बारकाईने कुंडलीचा अभ्यास करायला सुरुवात केली. कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहून सर्वजण आनंदाने, प्रसन्नतेने एकमेकांकडे आपले निष्कर्ष सांगत होते. आपला हर्ष प्रगट करण्यासाठी त्यांना उचित शब्दही मिळत नव्हते. अखेरीस उपस्थित पंडितांमधील श्रेष्ठ असलेल्या त्यांच्या अध्यक्षांनी महाराज युधिष्ठिरांना संबोधित करत म्हटलं, महाराज, आजपर्यंत मी हजारो जन्मपत्रिका पाहिल्या, पण या जन्मपत्रिकेमध्ये ज्या प्रकारे ग्रहांची सुंदर स्थिती आहे तशी मी यापूर्वी कधीही पाहिली नाही, हे मी निश्चितपणाने सांगू शकतो. या राजकुमाराच्या जन्माच्या वेळी समस्त शुभग्रह एकत्रित झाले होते. त्याचा जन्मकाल साक्षात भगवान विष्णूंच्या प्रगटनाची स्थिती सूचित करतो. समस्त शुभलक्षणं या बालकामध्ये समाहित आहेत. प्रत्येक गुणाचे वेगवेगळं वर्णन कशाला करायचं? साक्षात मनू तुमच्या वंशामध्ये अवतरित झाले आहेत. माझं कुल हे परमसौभाग्य प्राप्त करू शकेल या विचाराने युधिष्ठिर अत्यंत प्रसन्न होते. त्यांच्या आनंदाला पारावार नव्हता. उपस्थित विद्वानांनी त्यांना दिलेल्या सुवार्तेसाठी हात जोडून नतमस्तक होऊन ते त्यांना म्हणाले, भगवंताच्या कृपाप्रसादाने तसंच वडीलधाऱ्यांच्या आणि तुमच्यासारख्या विद्वानांच्या आशीर्वादाने असं पवित्र रत्न प्राप्त झाल्यामुळे आमचं कुटुंब धन्य झालं आहे. तुमच्या सांगण्यानुसार हे बालक सर्व गुणसंपन्न असेल आणि सर्व प्रकारचं यश प्राप्त करेल. परंतु जर ब्राह्मण, साधुजन आणि गुणीजनांची सेवा केली नाही तर त्याचा काय लाभ? कृपया पुन्हा एकदा जन्मपत्रिका पहा आणि त्याच्यामध्ये हा गुणही आहे का ते सांगा. ज्योतिषामधील सर्व प्रमुखांनी म्हटलं, याविषयी तुम्ही मनात जराही किंतु ठेवू नका. हा ब्राह्मण आणि देवतांचा भक्त आणि सेवक असेल. शास्त्रामध्ये दिल्यानुसार अनेक यज्ञयागांचं तो अनुष्ठान करेल. आपले पूर्वज भरत यांच्या समान तो यश प्राप्त करेल. तो अश्वमेध यज्ञही करेल. तो समस्त विश्वामध्ये यशाचा आणि स्वधर्माचा प्रसार करेल. मानव किंवा देव यांना ज्या गोष्टींची इच्छा, आकांक्षा असू शकते त्या सर्व गोष्टी तो प्राप्त करेल. या वंशातील त्याच्या आधीच्या समस्त जनांमध्ये तो सर्वश्रेष्ठ सिद्ध होईल. अशा तऱ्हेने अनेक प्रकारे त्यांनी शिशूची प्रशंसा केली. अतिशयोक्तीच्या भयाने ते बोलायचे थांबले. आपल्यावर अतिशयोक्ती आणि खुशामतीचा मिथ्या दोषारोप तर होणार नाही ना, याचं त्यांना भय वाटलं. जन्मपत्रिकेनुसार सकल गुणांचं विस्तारपूर्वक वर्णन अजूनही बाकी होतं. महाराज युधिष्ठिर अजूनही संतुष्ट झाले नव्हते. राजकुमाराच्या चरित्रातील वैशिष्ट्य ऐकण्यासाठी ते अजूनही उत्सुक होते. त्यांच्या त्या उत्कंठापूर्ण व्यवहाराने पंडितांना पुढे सांगण्यासाठी प्रोत्साहित केलं. ते म्हणाले, राजन, आपण अजूनही राजकुमाराच्या संबंधातील भविष्य कथन ऐकायला उत्सुक दिसताय. आपल्या सर्व विशेष प्रश्नांची उत्तरं आम्ही अत्यंत प्रसन्नतेने देऊ. आपण आपले प्रश्न विचारा. त्यांचा उत्साह पाहून महाराज युधिष्ठिरांनी विचारलं, या राजकुमाराच्या शासनकालामध्ये कोणतं महान युद्ध होईल का? आणि जर युद्ध झालं तर तो विजयी होईल का? पंडितांनी म्हटलं, नाही, याचा कोणीही शत्रू नसेल. ह्याला आपल्या जीवनामध्ये असफलता किंवा पराजय कधीही पाहावा लागणार नाही, हे त्रिवार सत्य आहे. हे ऐकल्यानंतर युधिष्ठिर, भीम, नकुल आणि सहदेव यांनी परमसंतोषाने एकमेकांकडे पाहिलं. त्यावर युधिष्ठिर म्हणाले, असं असेल तर, परंतु वाक्य पूर्ण करण्याअगोदर डोकं खाली घालून ते विचारमग्न झाले. पंडितांनी महाराजांना संबोधित करत विचारलं, आपण अजून काहीतरी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात. आपण केवळ प्रश्न विचारा, आम्ही आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ. युधिष्ठिर म्हणाले,
आपण दिलेली उत्तरं ऐकून वास्तविक मी प्रसन्न झालो आहे. राजकुमार धर्मनिष्ठ, वीर, कीर्तिवंत, यशवंत, सर्व प्रिय आणि दयाळू असेल. तो सर्वांकडे समदृष्टीने पाहील. तो अनेक यज्ञयाग करेल. तो अजातशत्रू असेल. तो आपल्या वंशाचं नाव उज्ज्वल करेल. आपल्या या विवरणाने मी हर्षभरीत झालो आहे. परंतु मला हे जाणून घ्यायचं आहे की त्याचा अंत कसा होईल. युधिष्ठिर महाराज उत्कंठेमुळे अधीर आणि विचलित झाले आहेत आणि त्यामुळे ते ह्या प्रश्नापर्यंत पोचले आहेत असं भावांच्या लक्षात आलं. हा प्रश्न विचारताना महाराजांचा आवाज कापत होता. भावांनी महाराजांचं सांत्वन करत म्हटलं, आपण आत्तापासनं या प्रश्नासाठी एवढे उत्सुक का आहात? हे असं तथ्य आहे की जे आपण दूर करू शकत नाही. हे कधी ना कधी अवश्य घडणार आणि त्याचं काही कारणही असणार. कोणती ना कोणती परिस्थिती हे घडवून आणेल. जन्म आपल्याबरोबरच मृत्यूच्या आकस्मिकतेला घेऊन येतो. हर्षातिरेकाच्या या क्षणांनी आपल्या विचारधारेला विचलित केलं आहे असं आम्हाला वाटतं. आमच्या विचारानुसार एवढं पर्याप्त आहे. बाकी सर्व आपण भविष्याच्या गर्तेत सोडून देऊ. यापुढे आपण अधिक जाणून घेण्याचा प्रयास करू नये. बाकी सगळं ईश्वरी इच्छेवर सोडून द्यावं असं आम्हाला वाटतं. परंतु युधिष्ठिर या महान धर्मनिष्ठ राजकुमाराच्या इहलोक गमनाचं कारण जाणून घेण्याच्या त्यांच्या इच्छेला दाबू शकले नाहीत. त्यांनी कल्पना केली की अशा महान जीवनाचा अंतही खरोखरच विस्मयकारक असणार. म्हणून त्यांनी ज्योतिषांना आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सांगितलं. विद्वानांनी पुन्हा एकदा त्यावर दीर्घकाळ गणना केली. ते पाहून महाराज उतावीळ झाले आणि त्यांनी ज्योतिषांना शीघ्र उत्तर द्यायला सांगितलं. ज्योतिषांनी उत्तर दिलं, राजकुमार एका ऋषींच्या शापामुळे आपल्या राज्याचा त्याग करेल. ते ऐकून युधिष्ठिरांना आश्चर्य वाटलं की असा धर्मनिष्ठ राजा कोणत्या अपराधाच्या परिणामामुळे एका ऋषीच्या शापाला पात्र होईल. ते भाकीत ऐकल्यानंतर त्यांना खूप दुःख झालं. त्यापुढे पंडितांनी सांगितलं, आमच्या गणनेनुसार राजकुमाराला सर्पदंश करेल. या विधानाने युधिष्ठिर अधिक विचलित झाले. त्यांचा समस्त आनंद क्षणार्धात विरून गेला. ते अत्यंत दुःखी आणि निराश झाले. जय साईराम.